गुड आफ्टरनून विद्यार्थ्यांनो. बघा, कालच्या व्हिडिओमध्ये आपण भूगोलचा अभ्यास केला होता, हो की नाही? आता आपण आपल्याच भूगोलच्या पुस्तकातील धडा 18वा हा आहे नागरिकशास्त्राचा धडा. हे आपण आज बघणार आहोत. आता नागरिकशास्त्र म्हणजे काय बरं? तर आपल्या अभ्यासासोबत आपण आजूबाजूंच्या गोष्टीचा अभ्यास करणे. आजूबाजूच्या गोष्टी कोणत्या म्हणजे काय बरं? तर नगरपालिका, महानगरपालिका ह्यांना किंवा रस्त्यावरचे लाईट वगैरे यांची सेवा पुरवणं, नळाचा कारभार करणं, पाणी व्यवस्थित येतं आहे की नाही हे बघणं, हे सगळं काम बघणं म्हणजे नागरिकशास्त्र आहे, बरं का? नागरी सुविधा पुरवणारी, विकास कार्यक्रमात भाग घेणारी ही नागरी सुविधा ग्रामीण किंवा शहरी शासनाचा कारभार पाहणारी म्हणजे नागरिकशास्त्र. आता बघा, आपला 18वा धडा आहे माझे कुटुंब आणि घर, पान नंबर 106. समजतंय ना तुम्हाला कोणत्या पुस्तकातलं काढायचं? हां ठीक आहे, काढलं आता तुम्ही पान. चला आता आपण माझे कुटुंब आणि घर बघूया. आता कुटुंब म्हणजे काय बरं? कुटुंबात कोण कोण असतं? माझे कुटुंब म्हणजे घरामध्ये कोण कोण असतं? आई, बाबा, आजी, आजोबा, काका, काकू म्हणजे कुटुंब, हो की नाही? आणि हे सगळे एका घरात राहतात म्हणजे कुटुंब आपलं सगळं हे कुटुंब आहे. तर आपण आता याचा अभ्यास करणार आहोत. तुम्ही लक्ष द्या पुस्तकामध्ये आणि बघा. आता कुटुंबातील व्यक्तींची संख्या आणि आईवडिलांचे व्यवसाय यांच्या आधारे आपल्या कुटुंबाविषयी माहिती लिहा. आता बघा, इथे चित्र दिलेले आहेत, हो की नाही? आई, बाबा, ताई, दादा किंवा बाबा आणि ताई, दादा किंवा आई, तुम्ही 2 भावंड किंवा इथे आई, बाबा, काका, काकू आणि एक मुलगी त्यांची, असे इथे चित्र दिलेलं आहे. कुटुंबात आई, वडील व त्यांच्या मुलाचा समावेश असतो. याशिवाय काही कुटुंबात आजी आजोबाही असतात. कुटुंबातील व्यक्तींची संख्या वेगवेगळी असू शकते. आपण आपल्या कुटुंबात जन्मतो, वाढतो. आई वडील आपल्याला लहानचे मोठे करतात, आपली काळजी घेतात. कुटुंबात आपल्याला सर्व प्रकारची सुरक्षितता मिळते. बघा, आता तुमचं कुटुंब, तुमच्या कुटुंबामध्ये कोण कोण आहे? कदाचित तुम्ही एकटे असू शकताल किंवा तुमची ताई दादा पण तुमच्यासोबत असू शकतील. म्हणजे आई, बाबा, ताई, दादा आणि आजी आजोबा पण तुमच्यासोबत असतील. तर कुटुंबात आपल्याला सर्व प्रकारची सुरक्षितता मिळते. आपली अन्न, वस्त्र आणि निवारा यांची गरजसुद्धा कुटुंबात पूर्ण होते, हो की नाही? तुम्हाला जर काही पाहिजे असेल, तुम्हाला भूक लागली, आई देते की नाही तुम्हाला गरम गरम करून, किंवा तुम्हाला कपडे घ्यायचे असतात छान छान, म्हणजेच आपल्या कुटुंबामध्ये अन्न, वस्त्र आणि निवारा ही गरज पूर्ण होते. कुटुंबातील इतर व्यक्तीही आपला सांभाळ करतात. कुटुंबातील काही व्यक्तीमध्ये जिव्हाळा, प्रेम व आपुलकीमुळे आपल्याला कुटुंबात राहायला मिळते. बघा, आपल्या कुटुंबामध्ये आईबाबाच्या व्यतिरिक्त सुद्धा आपले आजी आजोबा पण खूप लाड करतात, आपले काका काकूसुद्धा खूप लाड करतात. त्याच्यामुळे आपल्याला घरात राहायला आवडते, हो की नाही? जर तुम्ही एकटे कुठं बाहेर गेलात की लगेच तुम्हाला घरची आठवण येते की नाही? म्हणून त्या कुटुंबामध्ये प्रेम व आपुलकी असते, म्हणून कुटुंबात राहायला आवडते. अडीअडचणीच्या काळात सर्वजण एकमेकांना मदत करतात. आजारी पडू नये म्हणून काळजी घेतात. आजारपणात आपले आई वडील आपली देखभाल करतात. बघा, तुमच्या लक्षात आलं असेल, जर तुम्ही कधी आजारी पडलात तर आई तुम्हाला औषध देते, दवाखान्यात घेऊन जाते, बाबा पण तुमची काळजी घेतात. आजी आजोबा जर घरात असेल तर आजी आजोबासुद्धा तुमची खूप काळजी घेतात, हो की नाही? बघा, आता छोटे कुटुंब आणि मोठे कुटुंब. काही कुटुंबामध्ये आई वडील व त्यांची 1 किंवा 2 मुले एवढीच माणसे असतात. अशा कुटुंबांना छोटे कुटुंब म्हणतात. बघा बरं का, लक्षात घ्या, छोटे कुटुंब कोणते असते. काही कुटुंबात आजी आजोबा, काका काकू, सख्खी व चुलत भावंडे राहतात. अशा कुटुंबांना मोठे कुटुंब म्हणतात. हे कुटुंब तुमच्या लक्षात आलं का? छोटे कुटुंब आणि मोठे कुटुंब कोणते कोणते आहेत ते? बघा, आता विस्तारित कुटुंब. आपल्या कुटुंबाशी आपले अनेक नातेवाईक जोडलेले असतात.
काका, काकू, मामा, मामी, आत्या, मावशी आपल्या नात्यागोत्याची असतात. अशा कुटुंबाला विस्तारित कुटुंब म्हणतात. नातेवाईकांमुळे आपले कुटुंब विस्तारते म्हणजे मोठे होते. बघा आता एखाद्या सणावाराच्या दिवशी तुमच्या घरी काही कार्यक्रम असेल तर तुमचे येतात की नाही, काका काकू येतात, मावशी येते, आत्या येते. मग हे काय झालं, तुमचं विस्तारित कुटुंब म्हणजे मोठं कुटुंब झालं. विस्तारित कुटुंबातील सर्वजण एका घरात राहतात. एका घरात राहत नाही, पण त्यांच्यात प्रेम व जिव्हाळा असतो. वेगवेगळ्या प्रसंगी ते एकमेकांना भेटत असतात. आता हे खालील प्रश्न तुम्ही लिहायचे आहेत बरं का घरच्या अभ्यासामध्ये. तुमच्या विस्तारित कुटुंबात कोण कोण आहे? तुमचे त्यांच्याशी काय नाते आहे? कोणते नाते आहेत? तुमच्या विस्तारित कुटुंबातील लोक कोणत्या प्रसंगी भेटतात? म्हणजे काही कार्यक्रम असेल, सणवार असेल, आता सध्या श्रावण महिना सुरू आहे, तुमचे दूरदूरचे नातेवाईक येतात की नाही? बघा आता करून पहा. कुटुंबवृक्ष, आता इथे रेहनाचा कुटुंबवृक्ष दिलेला आहे आणि तुमच्या घरच्या अभ्यासामध्ये तुम्ही तुमचा कुटुंबवृक्ष लिहायचा आहे. इयत्ता 3रीत शिकणारी रेहना घरातल्या व्यक्तींच्या फोटोचा अल्बम पाहत होती. वाढदिवस, लग्न अशा प्रसंगीचे फोटो पाहताना तिला काही चेहरे ओळखीचे तर काही चेहरे अनोळखी वाटले. काही फोटोमधील चेहरे तिला पुन्हा पुन्हा सगळीकडे दिसले. रेहनाने आईला विचारले की हे सगळे कोण कोण आहे? आई म्हणाली, हे सगळे आपले नातेवाईक आहे. या फोटोंमध्ये काका, काकू, मामा, मामी, दोन्हीकडचे आजी आजोबा आहेत. रेहना आईला म्हणाली, मला सगळे नीट समजावून सांग बरं. आईने रेहनाला समजावून सांगण्यासाठी एक चित्र काढले. बघा आता हे रेहनाचा कुटुंबवृक्ष आहे. आता इथे तुम्ही तुमचा कुटुंबवृक्ष काढायचा आहे. आजी, आजोबा, आत्या, तुमचं नाव लिहिलं तरी चालेल. आजीचं, आत्याचं, बाबांचं नाव इथे कुटुंबवृक्षामध्ये लिहिलं तरी चालेल आणि तो कुटुंबवृक्ष तुम्ही तुमच्या वहीमध्ये काढायचा आहे. काळाच्या ओघात कुटुंबाच्या अनेक पिढ्या तयार होतात. या पिढ्यांची वंशावळ तयार होते. तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या मदतीने तुमच्या कुटुंबाचा कुटुंबवृक्ष तयार करा. बघा आता कुटुंबातील कुटुंबसंस्थेतील बदल काय आहे याच्यामध्ये. काळाप्रमाणे कुटुंबसंस्था बदलत जाते. बघा मुलांनो, मी काय शिकवते तुमच्या लक्षात येत आहे की नाही? कुटुंब, आपले कुटुंब म्हणजे आपलं घर, हो की नाही? एकेकाळी आजी आजोबा, आई वडील, काका काकू आणि सख्खी व चुलत भावंडे या सर्वांचे मिळून मोठे कुटुंब असे. त्याला एकत्र कुटुंब म्हणत. ही सर्व माणसे एकत्र राहत. नोकरी, उद्योग, व्यवसायाच्या निमित्ताने ही एका घरातील माणसे वेगवेगळ्या ठिकाणी राहू लागली की त्यांची वेगळी कुटुंबे तयार होतात. अशा कुटुंबांना विभक्त कुटुंब म्हणतात. अशा प्रकारे कुटुंब संस्थेत बदल झाला आहे. बघा तुमच्या लक्षात येत असेल की नाही, काही कधीतरी तुमचे काका काकू एकत्र तुम्ही सगळे राहायचे, पण नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या निमित्ताने काकांनी दुसरीकडे घर घेतलं, तिकडे राहू लागले, किंवा मुलांना शाळा जवळ पडते म्हणून सगळे वेगवेगळे राहू लागले. पण काही कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळेजण हे एकत्र येतात. बघा मुलांनो, आता मी हा धडा तुम्हाला इथपर्यंत शिकवणार आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, हा धडा पूर्ण वाचायचा आहे आणि याच्यावरचे प्रश्न तुम्ही लिहायचे आहे. आता बघा मी 108 वरील पण प्रश्न तुम्हाला दिलेले आहे, पण इथे मी तो चॅप्टर घेतलेला नाही आहे. पण तुम्हाला जर जमत असेल तर मी हे एवढं चॅप्टर शिकवते, तुम्ही त्याचे प्रश्न लिहायचे आहे. बघा कुटुंबातील काही आपली कामे. एकच व्यक्ती काम करत आहे, प्रत्येक व्यक्ती काम करते. काय काय काम करतात बघा आता कुटुंबामध्ये. आपल्या घरातील कामांची यादी तयार करा. तुमच्या घरात ही कामे कोण करतं? यातील कोणती कामे तुम्हाला करायला आवडते? तुम्ही घरातील एकमेकांची कामे करता का? पाण्याची साठवण, स्वयंपाक करणे व स्वच्छता ही घरात रोज करावी लागणारी कामे आहेत. घरात सणवार व समारंभ साजरे होत असतात. पाहुणे येतात, त्यांचे आगत स्वागत करावे लागते. वयस्कर व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागते. घरात अशी खूप कामे असतात, ती सर्वांनी वाटून घेतली पाहिजे. कुटुंबातील कामे सर्वांनी केल्यास कोणा एकाच व्यक्तीवर भार पडत नाही. घरातील प्रत्येक छोटे मोठे काम महत्त्वाचे असते.
ही कामे प्रेमाने व आपुलकीने सर्वजण करतात, त्याची आपल्याला जाण असावी. बघा आता तुमच्या घरामध्ये सगळे मिळून तुम्ही काम करता की नाही? आईला मदत करता ना की नाही करत? व्हेरी गुड, करता तुम्ही मदत. बघा आता तुमचा घरचा अभ्यास आहे, हा धडा तुम्ही पूर्ण वाचायचा आहे. मी जरी तुम्हाला 108 पान नंबरपर्यंत शिकवलं असेल तरी खालचे चॅप्टर पण तुम्ही, खालचे पॅराग्राफ पण तुम्ही वाचायचे आहेत घरी. बहुतेक तुम्हाला ते समजून जाईल, सोपेच आहेत. आणि आता तुम्ही काय करायचं आहे तर पान नंबर 107वर जे प्रश्न आहेत की नाही, तुमच्या विस्तारित कुटुंबात कोण कोण आहे किंवा तुमचे त्यांच्याशी काय नाते आहे, तुमच्या विस्तारित कुटुंबातील लोक कोणत्या प्रसंगी एकत्र भेटतात, ते 3 प्रश्न आणि पान नंबर 108वरील 4 प्रश्न असे तुम्ही हे प्रश्न लिहायचे आहेत. आणि तुमचा कुटुंब वृक्ष जसा पुस्तकात रेहनाचा दाखवला आहे की नाही, तसा तुमचा कुटुंब वृक्ष काढायचा आहे किंवा त्यांची नावं लिहायची आहे. मुलांनो, धडा समजला तुम्हाला? आता पुढचा धडा मी पुढच्या व्हिडिओत शिकवते. ठीक आहे.